शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या ॲम्बिशन या टॉनिकविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे पिकातील कार्य, तसेच त्याचा वापर केल्यावरती आपल्याला पिकात काय फायदे पाहावयास मिळतात व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकात विविध टॉनिक म्हणजेच प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करत असतो. तर या टॉनिक वापरल्यामुळे आपल्याला पिकात काय बदल हे पाहावयास मिळतात, तसेच पिकात टॉनिक वापरल्याचे काय फायदे आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बायर कंपनीच्या ॲम्बिशन या टॉनिकविषयी संपूर्ण माहिती मिळेल. तसेच टॉनिक वापरल्यावरती आपल्याला काय फायदे पाहावयास मिळतात तर त्याविषयीही तुम्हाला माहिती मिळेल. शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीच्या ॲम्बिशन या टॉनिकमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड यांचे कॉम्बिनेशन आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिडमुळे आपल्या पिकात काय बदल हा पाहावयास मिळतो, तसेच त्याचे पिकातील फायदे काय, तर त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. म्हणजेच त्याची मोड ऑफ ॲक्शन जर का आपण बघितली तर ॲमिनो ॲसिडमुळे आपल्या पिकाची वाढ ही चांगली होते. तसेच झाडातील जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तर ही गतिमान होत असते. तसेच ॲमिनो ॲसिडमुळे झाडातील जी काही फुलधारणा तसेच फळधारणा असेल किंवा फुलकळी निघणे, तर अशा ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे तर या चांगल्या आपल्याला होताना दिसून येत असतात. तसेच झाडातील जी एन्झाईम आहे त्या एन्झाईमला सक्रिय करण्याचे काम त्या ठिकाणी ॲमिनो ॲसिड हे करत असते. तसेच पिकाला जैविक व अजैविक तणापासून सुद्धा बाहेर काढण्याचे काम त्या ठिकाणी ॲमिनो ॲसिड हे करत असते. त्याच पद्धतीने फुलविक ॲसिड, तर फुलविक ॲसिडमुळे पिकाची जी काही न्यूट्रिएंट अपटेक कॅपॅसिटी आहे तर ही वाढत असते. तसेच पिकातील जी काही अँटीऑक्सिडंट व एन्झाईम सिंथेसिस असते ते हे सुद्धा वाढत असते. तसेच झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात न्यूट्रिएंटचा सप्लाय व्हावा, त्यासाठी पांढऱ्या मुळींची वाढ व जमिनीतील ऑक्सिजनचे सप्लाय हे वाढवण्याचे काम त्या ठिकाणी फुलविक ॲसिड हे करत असते. तर शेतकरी मित्रांनो, पिकात टॉनिक वापरल्याने पिकातील फुटवा, फुलकळी, फळधारणा जोरात होत असते. तसेच पिकातील स्ट्रेस हा कमी होत असतो व झाडातील क्लोरोफिलसुद्धा वाढत असते. त्यामुळे आपल्याला आपलं पीक जे काय आहे ते हिरवेगार दिसत असते. तसेच ॲम्बिशन या टॉनिकचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर मिरची, टमॅटो, वांगी, कोबी, डाळिंब, तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी, कारली अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण ॲम्बिशन या टॉनिकचा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच एकरी आपण 400 ते 600 मिली एकरी याचा वापर करू शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 40 ते 60 मिली प्रति 20 लिटरच्या पंपाला आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे सांगायचे झाले तर आपल्या पिकात जेव्हा चुकून एखाद्या तणनाशकाची फवारणी केली गेली असेल तर आपण ॲम्बिशन या टॉनिकचा वापर जर पिकाला केला तर ते स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचे काम त्या ठिकाणी करत असते. तसेच इतर जे कीटकनाशक व बुरशीनाशक आहे तर त्यासोबतसुद्धा आपण ॲम्बिशन या टॉनिकचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे व याचा वापर आपण पिकातील फुटवा, फुलकळी व फळधारणेसाठी आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर कंपनीच्या ॲम्बिशन या टॉनिकविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.